हाय हॅलो नमस्कार. मी शीतल तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. खूप दिवस झालं माझे ब्लॉग येत नाहीत. असं कारण काहीच नाही आहे, मी तुम्हाला नेहमीच सांगते, पण यापुढे बनवण्याचा प्रयत्न करेल मी. तर त्याआधी तुम्हाला आता हे व्हिडिओमध्ये दिसतच असेल ना, कारण आळंदीमध्ये राहते मी आणि आळंदीमध्ये दर एकादशीला म्हणजे महिन्याच्या एकादशीला इंद्रायणी नदीची आता सध्या आरती करत आहेत. बरेच दिवस झाले, कमीत कमी 3-4 महिने तरी झाले असतील की इंद्रायणीची आरती करतात. पण इथे काहीतरी थोडंसं वेगळं होतं, कारण ह्यावेळेस जी एकादशी होती ना, त्याच्या आधी 1 दिवस आणि एकादशी आणि एकादशीच्या नंतरचा 1 दिवस असे 3 दिवस सलग तिथे लायटिंगचे कार्यक्रम चालू होते. म्हणजेच पूर्ण घाटाला लायटिंगनी असं सजवलं होतं. त्यामध्ये आपले वारकरी वगैरे तुकाराम महाराज हे अशी लायटिंग बनवली होती, म्हणजे त्याचे शॅडो बनवले होते आणि त्यामध्ये अशी लायटिंग होती, जे की संध्याकाळी खूप छान चमकत होते. तर तुम्हाला मी दाखवेनच, कारण पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला इंद्रायणीची आरती पण माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एवढी गर्दी होती ना तिथे, एका मुलाला थोडीशी चक्कर पण आली, तर पण तुम्हाला पाहायला मिळेल. पण तो आता ओके होता, कारण थोडा वेळ तर बेशुद्ध झाला होता, कारण गरमीच तेवढी होती आणि गर्दीही खूप होती. तरी पण आम्ही खूप लवकर आलो होतो, कारण आम्हाला माहिती होतं की म्हणजे जागा नाही आपल्याला भेटणार बसायला, कारण साईडने बसायला भेटेल पण आरतीही बघायला भेटणार नाही, लांब लांब असं बसावं लागेल. त्यामुळे होईल तेवढे पब्लिकना लवकर येऊन समोरची जागा जी मिळेल तिथे बसायला तयार होते. आणि एवढे दिवस झालं आळंदीत राहतोय, पण आरतीला काही येण्याचा योग लागला नाही. आणि इथे माझ्या नंदा आल्या होत्या, म्हणजे गावाकडनं, एक मुंबईची नणंद आहे आणि एक लातूरची नणंद, अशी जयाताई उषाताई, ह्या दोघी आल्या होत्या आणि माझ्याकडे आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या निमित्ताने तरी मला इथे यायला जमलं. आणि सध्या सासूबाई पण गावावरनं इकडेच आलेल्या आहेत, त्या पण आहेत सोबत. तुम्हाला त्या पुढे दिसतीलच. इकडे सह्याद्री आणि रायांश दोघांनाही मी घेऊन आले होते, पण रायांश खूपच चिडचिड करत होता. आणि इथे बघू शकता तुम्ही, पब्लिक खूप आली होती, जे अजून आरती सुरू होण्याच्या आधीच. आणि मी म्हणल्याप्रमाणे की 3 दिवस लायटिंगचा तो कार्यक्रम होता ना, त्या उत्साहाने जास्तच पब्लिक आली होती. इथे रायांश होता उभा, पण तो खूप चिडचिड करत होता. त्याला एकतर गरम होत होतं, पाणी पण पाहिजे होतं. आणि मी पाण्याची बॉटल आणली होती, पण रिक्षामध्येच ठेवली होती, त्यामुळे त्याला पाणीच मिळालं नाही तिथं पिण्यासाठी. मग थोडा वेळ त्याचे बाबा आणि ते थांबले आणि त्यानंतर ते दोघं तिथून थोड्या वेळाने निघून गेले होते. त्यांनी काय आरती इथून पाहिली नाही, पण लांबून पाहिली असं. आणि खरंच खूप छान आरती करतात, असं ना व्हिडिओमध्ये नाही का पाहत होतो त्यापेक्षाही भारी वाटतं तिथं. खूप प्रसन्न वाटतं त्या टायमिंगला संध्याकाळी. इथे थोडेसे वारकरी आले होते, त्यांनी थोडंसं कीर्तन म्हणजे भजन कीर्तन नामस्मरण केलं देवाचं, म्हणजेच माऊलींचं ते. त्याच्यानंतरनं काही इथे जे नगराध्यक्ष नगरसेवक जेवढे काही असतील ना मोठे लोक, त्यांचा सत्कार झाला इथे. खरं तर त्यामुळे जास्त लेट झाला, नाही तर दरवेळेस 7ला म्हणजे 7ला आरती होत असते. आणि इकडे बघू शकता लायटिंग, तुम्हाला म्हणल्याप्रमाणे खूप छान लायटिंग केली होती आणि त्या साईडलाही लोक बसली होती, जेणेकरून त्यांना आरती दिसेल. आता मी ना नेक्स्ट टाईम तुम्हाला त्या साईडनं तुम्हाला आरती दाखवेल, कारण ह्या साईडनं ना फक्त म्हणजे आरती करताना दिसतील, पण त्या साईडनं ही एवढी पब्लिक दिसणार ना, तर खरंच खूप छान वाटतं. आणि जरा माऊलींचा गजर चालू होता ना, त्यामुळे सह्याद्री बघा कशी विठ्ठल विठ्ठल वगैरे करते. ती खूप वेळ जागी होती, पण ना ती दिवसभर पण झोपली नव्हती. तिच्या आत्या वगैरे आल्या होत्या, त्यामुळे अख्खा दिवस त्यांचा मस्तीमध्ये गेला होता, त्यामुळे ती झोपलेली नव्हती. पण नेमकी आरतीच्या टायमिंगला ती माझ्या म्हणजे मांडीवरच झोपली होती. तरी मी तिला माझ्या खांद्यावर घेऊन पूर्ण आरती अटेंड केली, कारण म्हटलं आपण आलोच आहे तर ना, कारण घरातून म्हणलं ना, किती जरी म्हणलं ना आपण जावं आरतीला वगैरे, या संध्याकाळच्या टायमिंगला होतच नाही मुलांना घेऊन. म्हटलं आलोयच तर आता पूर्ण जवळून सगळी आरती पाहायला पाहिजे. आणि कितीही कंटाळा आला तर उभा राहून खूप पाय दुखत होते, पण तरी पण मी आणि सासूबाई तर माझ्या शेजारीच होत्या, सर्वजण आम्ही उभा राहूनच पाहिली. कारण आरती सुरू झाली ना की सर्वच जण उभं राहिले, नाही तर तोपर्यंत ना सर्वजण असे व्यवस्थित खाली बसले होते. पण जशी जशी पब्लिक वाढायला लागली ना, म्हणजे पाठीमागून येणारी लोक ना डायरेक्टली पुढं जाऊन उभं राहत होते, कारण त्यांना दिसत नव्हतं. त्यामुळे तर असा गोंधळ होतो, कारण प्रत्येकाला वाटतं ना आपल्याला पण दिसलं पाहिजे, आपल्याला पण आरती दिसली पाहिजे असं वाटतं. इथे आरती करणारे ब्राह्मण वगैरे जे असतात ना, ते सगळे आले होते, त्यांनी आरतीची पूर्ण तयारी केली होती. आता थोड्याच वेळात आरती सुरू होणार होती.
मला जर अलाउड असतं ना गाण्याचं तर मी पूर्ण आरती इथे तुम्हाला ऐकवली असती, पण ना खरंच खूप छान. आणि आर्या आंबेकर यांनी ती आरती, इंद्रायणीची आरती गायलेली आहे ना, तर खरंच खूप सुंदर आवाज आहे त्यांचा आणि छान आरती म्हणलेली आहे. ती आरती ऐकताना पण ना खूप भारी वाटतं. त्यानंतर माऊलींची पण त्यांनी आरती घेतली, तुकाराम महाराजांची आरती. आणि खरं असं वाटलं ना, जे गंगा आरती असते ना, कोणी पाहिली असेल तर, आपण तर काही प्रत्यक्ष नाही पाहिली, पण यूट्यूबलाच असं फोनमध्येच पाहिलेलं, त्यामुळे त्याच्यामध्ये जे करतात ना तशीच सेम इथं अशी इंद्रायणीची आरती झाली. ते पाहून खूप छान वाटलं. आणि ते तुम्हाला म्हणत होते ना मगाशी की गर्दी खूप होती, गरमी खूप होत होती, त्यामुळे एका छोट्या मुलाला ना अशी भोळ आली होती, त्याचे अशी दातकळी वगैरे बसली होती, पण तो थोड्या वेळाने बरेच जणांनी प्रयत्न केला त्याला शुद्धीवर आणण्याचा, मग पाणी वगैरे पाजलं, तो नीट झाला. नाहीतर ना खरंच खूप गोंधळ झाला होता. एवढासाच मुलगा होता, छोटाच होता, पण गरमीमुळं आणि गर्दीमुळं तो जरा त्याला ऑक्सिजन मिळालं नाही का काय माहिती, तो बेशुद्धच झाला. पण माऊलीच्या कृपेने तो चांगला झाला. लगेच त्यानंतर आरती सुरू झाली. तुम्ही इथं बघू शकता की आरती किती छान आणि किती अशी शिस्तीमध्ये आरती फिरवतात, ते पाहून त्यांना खूप छान वाटतं. एकदम अशी प्रॅक्टिस केल्यासारखं त्यांनी एकदम असं म्हणजे आरतीच्या बोलावरती ते आरती फिरवतात. ते पाहून तर एवढं सुंदर वाटत होतं. आणि त्यातल्या त्यात इंद्रायणी नदीचं पाणी वाहताना बघून पण खूप छान. आणि खूप छान आता इंद्रायणीचं म्हणजे घाटाचं ना खूप असं वेगळंच केलं आहे त्यांनी, आता बदलले आहेत. छोटे मोठे जे असे घाट होते ना ते त्यांनी तोडलेले आहेत, म्हणजे आतून जे ब्रिज वगैरे होते आता मोठे ब्रिज करतायत त्याच्यावरती. आणि खूप सुंदर आहे. तुम्ही कधी आलात ना तर एकादशीची म्हणजे माऊलींची जी एकादश असते ना, एक विठ्ठलाची आणि एक माऊलींची एकादश असते बघा, त्यामध्ये माऊलींची जी एकादश असते ना त्या टायमिंगला इथे आरती करतात. तर तुम्ही जवळपास राहत असताल पुण्यामध्ये तर नक्की तुम्ही आरतीला या, कारण 7 वाजता आरती होते संध्याकाळी आणि खरंच खूप छान होते. मला तेवढं जड झालं होतं कारण सह्याद्री माझ्या एका खांद्यावर होती. रायांशच्या बाबा रायांशला घेऊन गेले होते साईडला, कारण तो खूप त्रास देत होता. सासूबाई तिथेच उभ्या होत्या, 2 नंदा माझ्या तिथेच होते. त्यापैकी जयाताईची थोडीशी तब्येत खराब होती, तरी पण त्यांनी ही आरती अटेंड केली आणि त्यांनी पण पाहिली. बघू शकता तुम्ही, पब्लिक तर खूप होती. आणि जसं जशी आरती सुरू होत होती ना त्यामध्ये लोक ना खूप आले होते आणि सगळे असे जवळ जमा झाले होते, कारण एका ठिकाणीच ती आरती दिसत होती ना, त्यामुळे सगळ्यांचा प्रयत्न होता की आरती सगळ्यांना दिसली पाहिजे. सगळेजण आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करत होते. तर कशी वाटली इंद्रायणीची आरती ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझे हे ब्लॉग येतच राहतील, फक्त थोडासा गॅप पडेल, कारण होतं थोडंसं मागे पुढे, आता ते चालतच राहतं. त्यासाठी तुम्हाला जर नेहमी माझे व्हिडिओ बघायचे असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.